नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज मॅथ्स अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण डिफरन्शियल इक्वेशन अँड इट्स ऍप्लिकेशन या 12th कॉमर्स मधल्या नंबर 8 लेसनला आपण स्टार्ट करतोय. त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला काही त्याच्यातल्या टर्मिनॉलॉजीज बघायच्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत डिफरन्शियल इक्वेशन, त्याच्यामध्ये त्याची ऑर्डर आणि डिग्री हे कन्सेप्ट आपण आता सुरुवातीला बघणार आहोत. बघा, पहिल्यांदा ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. अ डिफरन्शियल इक्वेशन इन विच the dependent variable, say y, depends only on one independent variable, say x, it is called as ordinary differential equation. ठीक आहे, हे त्याची डेफिनेशन आहे. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघायचं आहे ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आता एखाद्या इक्वेशनची आपल्याला ऑर्डर कशी सांगता येईल त्याच्याबद्दल आपल्याला इथे सांगितलेलं आहे. इट इज द ऑर्डर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑकरिंग इन द डिफरन्शियल इक्वेशन, अशी त्याची डेफिनेशन आहे. म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ काय आहे की ज्या वेळेला आपण डेरिव्हेटिव्ह काढतो त्यावेळेला वाय असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण डीवाय बाय डीएक्स असं लिहितो. त्यानंतर त्याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह जर आपण काढलं म्हणजे डीवाय बाय डीएक्स अगेन डिफरन्शिएट केलं तर आपल्याला मिळतं d2y अपॉन dx स्क्वेअर असं मिळतं. सो याच्यातलं जो काही डीवाय बाय डीएक्स आहे तो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, d2y बाय डीएक्स स्क्वेअर इट इज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर पुढचं अजून परत त्याला आपण अजून डिफरन्शिएट केलं तर d3y अपॉन dx क्यूब अशी तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. इट इज थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. मग आपल्याला इथे जी काही डेफिनेशन सांगितलेली आहे त्यामध्ये पण आपल्याला सांगितलंय इट इज द ऑर्डर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑकरिंग इन द डिफरन्शियल इक्वेशन. तर आता याच्यामध्ये आपल्याला खाली बरीच सारी एक्झाम्पल्स दिसत आहेत. त्याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिलं इक्वेशन दिसतंय त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह जर बघितलं तर डीवाय बाय डीएक्स हे डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे ते त्या इक्वेशनची ऑर्डर झाली 1. त्यानंतर सेकंड आहे एक्झाम्पल, त्याच्यामध्ये दोन डेरिव्हेटिव्ह दिसत आहे. इथे डीवाय बाय डीएक्स दिसतंय, इथे d2y बाय डीएक्स स्क्वेअर दिसतंय. मग याच्यातलं ग्रेटेस्ट म्हणजे सेकंड ऑर्डर, सो त्या इक्वेशनची ऑर्डर झाली 2. त्यानंतर थर्ड इक्वेशन आहे त्याच्यामध्ये पण सेम, इथे डीवाय बाय डीएक्स आहेत आणि इथे d2y बाय डीएक्स स्क्वेअर त्याचं स्क्वेअर सुद्धा आहे. पण डेरिव्हेटिव्ह मोठं कोणतं आहे त्यातलं तर d2y बाय डीएक्स स्क्वेअर हे जे आहे, सो इट इज ऑर्डर 2 असं आपण त्याला म्हणू शकतोय. अशा पद्धतीने आपल्याला एखाद्या इक्वेशनची ऑर्डर आपण सांगता येते. त्यानंतर आपण लगेचच बघतोय आता डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. इट इज द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह when the all derivatives are made free from fractional indices and negative sign if any असं इथे सांगितलेलं आहे. डिग्री आपल्याला सांगायची आहे एखाद्या इक्वेशनची, ती म्हणजे काय असणार आहे, इट इज द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जे असणार आहे त्याची पॉवर असं सांगायचं आहे. पण कधी ज्या वेळेला इट इज मेड फ्री फ्रॉम फ्रॅक्शनल इंडायसेस, म्हणजे स्क्वेअर रूट, क्यूब रूट असं त्याला असता कामा नये. त्यानंतर निगेटिव्ह साईन सुद्धा असायला नको आहे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपण ते फ्री करायचं त्यातून आणि मग तुम्हाला डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही सांगू शकताय. ठीक आहे, त्यासाठी आपण आता लगेचच एक्झाम्पल बघतो आहोत डिग्रीसाठीची. आता पहिल्या ह्याच्यातच तुम्हाला दिसतंय बघा, इक्वेशन दिसतंय एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट d2y अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1 प्लस x dy बाय dx प्लस y इज इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झालं तुमचं d2y अपॉन dx स्क्वेअर, म्हणजे त्या इक्वेशनची ऑर्डर तुमची 1 झाली आणि त्याची पॉवर 1 आहे. सो इथे ऑर्डर सुद्धा 1 होणार आणि डिग्री सुद्धा 1 होणार आहे. आता त्यातलं सेकंड इक्वेशन आपण बघतोय. त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर असं सांगितलंय. आता याच्यामध्ये बघा काय दिसतंय, क्यूब रूट दिसतंय. पहिल्यांदा आपण डिग्री सांगताना तुम्हाला आपण सांगितलेलं होतं की त्याचं हे आहे ते फ्रॅक्शनल इंडायसेस नको आणि निगेटिव्ह साईन सुद्धा आपल्याला इथे चालणार नाहीये. सो आपण काय करणार, इन दिस इक्वेशन द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज d2y अपॉन dx स्क्वेअर, बट डिटरमाइन the degree of the equation. First we have to remove the cube root by raising both the sides of to the power 3. म्हणजे आता इथे क्यूब रूट जायला पाहिजे म्हणून आपण दोन्ही साईडचं क्यूब कन्सिडर करणार आहे. म्हणजे इथे झालं लेफ्ट साइडला तुमचा d2y अपॉन dx स्क्वेअर त्याचा क्यूब आणि इकडचा क्यूब रूट आणि क्यूब कॅन्सल होईल. सो 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर
असं झालं. सो ह्या इक्वेशनची आपल्याला आता आपण डिग्री सांगू शकतोय की आपल्याला इथे डिग्री त्याची 3 असं मिळणार आहे. त्यानंतर थर्ड इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये पण सेम dy बाय dx इज इक्वल टू 2x प्लस 7 अपॉन dy बाय dx. आता याच्यातला हा जो दिसतोय dy बाय dx हा डिनॉमिनेटरला आहे. जर त्याला वरती कन्सिडर केला आपण न्यूमरेटरला, तर तो अशा पद्धतीने त्याचं साइन जे आहे रेस टू -1 असं होऊ शकतंय. त्याच्यामुळे आपण आपल्याला परत डिग्री त्याची कॅल्क्युलेट करू शकत नाहीये. त्याच्यामुळे आपण त्या इक्वेशनला थ्रू आउट dy बाय dx ने मल्टिप्लाय करूया आणि मग तुम्हाला काय मिळणार आहे, त्याचं डिग्री आपण सांगता येणार आहे. थर्ड इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये पण dy बाय dx आपण सांगितलं तसंच मल्टिप्लाय केलं की इथे तुमचं लेफ्ट साइडला dy बाय dx ब्रॅकेटचं स्क्वेअर होईल आणि इथला dy बाय dx कॅन्सल. सो 2x प्लस 7 असं येणार आहे. नाव द हायेस्ट ऑर्डर ऑफ द डेरिव्हेटिव्ह इज dy बाय dx अँड इट्स पॉवर इज 2. सो त्याची तुम्हाला डिग्री आणि ऑर्डर हे सांगायला तिथे जमणार आहे. ऑर्डर त्याची 1 होणार आणि डिग्री त्याची 2 होणार आहे, कारण त्याची पॉवर 2 असल्यामुळे. ठीक आहे, मग असंच आपल्याला क्वेश्चन एक्सरसाइज मध्ये बघायचे आहेत. सो आपण आता लगेचच फर्स्ट एक्सरसाइजला स्टार्ट करतो आहोत. एक्सरसाइज 8.1 त्याच्यामध्ये आपल्याला सांगितले डिटरमाइन ऑर्डर अँड डिग्री ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. मग आता याच्यामध्ये आपल्याला ऑर्डर आणि डिग्री हे करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला ऑर्डर बघितले तर इथे dx अपॉन dt दिसतंय, इथे d2x अपॉन dt स्क्वेअर दिसतंय. सो ऑर्डर त्याचे आपण 2 सांगू शकतोय. ऑर्डर इज इक्वल टू 2 आणि डिग्री ज्या वेळेला आपण सांगणार आहोत, तर जे हायेस्ट ऑर्डर वाला आपण बघितलेलं असतं त्याची पॉवर. सो इथे त्याला पॉवर इथे काहीच लिहिलं नाही, म्हणजे त्याची डिग्री ही तुमची 1 असं आपण त्याला लिहू शकतोय. ठीक आहे, सेकंड इक्वेशन मध्ये तशाच पद्धतीने बघितलं तर त्याची जी काही ऑर्डर आहे, सो ऑर्डर इज इक्वल टू 2 होणार आहे आणि त्याची डिग्री म्हणजे त्याची पॉवर जर आपण कन्सिडर केली तर ती 2 आहे. सो ऑर्डर 2 अँड डिग्री 2 असं आपल्याला तिथे सांगता येणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये d4y अपॉन dx रेस टू 4 प्लस 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याचा रेस टू 3 असा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे काही आन्सर आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याची डेफिनेशन नुसार ऑर्डर आणि डिग्रीच्या आपण त्याला ऑर्डर त्याची लिहू शकतोय. सो इट्स ऑर्डर इज इक्वल टू 4 अँड डिग्री इज इक्वल टू 1. ते 4 वाला आहे, त्याच्या पॉवरला काहीच लिहिलं नाहीये. सो 1 असं आपण त्याला लिहिता येणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा, त्याच्यामध्ये y रेस टू ट्रिपल डॅश ब्रॅकेट स्क्वेअर असं दिसतंय. सो जसं आपण y ज्या वेळेला असणार आहे तेव्हा त्याचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx असं लिहितो, तेच डेरिव्हेटिव्ह आपण y डॅश या लेटरने सुद्धा कन्सिडर करणार आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह d2y अपॉन dx स्क्वेअर असं कन्सिडर करतो. हे आपण y डबल डॅश असं कन्सिडर करतो. त्याच्यामुळे त्या जरी व्हॅल्यू आपल्याला वेगळ्या दिसत असल्या तरी सुद्धा आपण तशाच पद्धतीने ते फॉलो करणार आहोत. जर आपण क्वेश्चन नंबर 4 बघितलं तर तिथे आपल्याला ऑर्डर मिळणार आहे. ऑर्डर म्हणजे जास्त डेरिव्हेटिव्ह त्याचा आपल्याला थर्ड डेरिव्हेटिव्ह दिसतंय. सो ऑर्डर 3 असं आपण म्हणू शकतोय आणि त्याचीच पॉवर आहे 2. सो डिग्री इज इक्वल टू 2 असं आपण त्या फोर्थ क्वेश्चन साठी घेऊ शकतोय. क्वेश्चन नंबर 5 ला जर बघितलं तर तिथे स्क्वेअर रूट दिसतंय लेफ्ट साइडला आणि इकडे 3/2 दिसतंय. आपण सॉल्व्ह करताना आपल्याला त्याचं जे स्क्वेअर रूट आहे ते कॅन्सल करायला लागेल. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपण पहिल्या स्टेपला स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स केल्यावर तुम्हाला इकडचं स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. 1 प्लस 1 अपॉन dy अपॉन dx ब्रॅकेटचं स्क्वेअर इज इक्वल टू, इथे स्क्वेअर केलं की dy अपॉन dx ब्रॅकेट रेस टू 3 असं होणार आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टेपला आता हा जो अपॉनला दिसतोय dy बाय dx ते सुद्धा आपल्याला नको आहेत, कारण तिची पॉवर आहे ती -1 असल्यामुळे आपण त्याला आता त्या dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअरने मल्टिप्लाय करणार. सो इथे दिसेल तुम्हाला dy अपॉन dx ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस इथे 1 राहणार इज इक्वल टू, आता इथे 3 आणि त्याचं स्क्वेअर. सो अशा पद्धतीने दिसेल dy बाय dx रेस टू 3 आणि त्याने मल्टिप्लाय केलंय आपण. सो dy बाय dx च स्क्वेअर. सो टोटल इथे तुम्हाला
dy अपॉन dx रेस टू 5 असं मिळेल. लेफ्ट साईडचं तुमचं ॲज इट इज dy बाय dx स्क्वेअर प्लस 1 मिळेल. मग आता आपण त्याचं फ्रॅक्शनल इंडायसेस पासून सगळं रिमूव्ह केलेलं आहे, त्याच्यामुळे याची ऑर्डर इज इक्वल टू 5, सॉरी ऑर्डर इज इक्वल टू 1 अँड डिग्री इज इक्वल टू 5 असं आपल्याला तिथे सांगता येईल. ठीक आहे, इथे आपला क्वेश्चन नंबर 5 त्याला कम्प्लीट झालाय. नंतर आपण लगेच क्वेश्चन नंबर 6 ला स्टार्ट करतोय. नंतर आपण क्वेश्चन नंबर 7 बघतोय, सॉरी 6 बघतोय. त्याच्यामध्ये बघा स्ट्रेट फॉरवर्ड आहे, dy अपॉन dx इज इक्वल टू 7 d2i अपॉन dx स्क्वेअर. सो इथे ऑर्डर आहे त्याची 2 आणि त्याच्या पॉवरला बघा काहीच नाही, त्याच्यामुळे आपण लिहू शकतोय इट्स ऑर्डर इज इक्वल टू 2 अँड डिग्री इज इक्वल टू 1. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे नंबर 7. त्याच्यामध्ये इथे d3y अपॉन dx क्यूब आहे रेस टू 1/6 दिसतंय. 1/6 म्हणजे त्याचं 6th रूट आहे. सो आपल्याला डायरेक्टली त्याची ऑर्डर आणि डिग्री सांगता येत, म्हणजे डिग्री सांगू शकत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला त्याला ती जसं ते आपण 5th क्वेश्चन मध्ये त्याचं स्क्वेअर रूट स्क्वेअरिंग केलं दोन्ही साईडला, तसं इथे टेकिंग 6th पॉवर ऑन बोथ साइड. त्याचं पॉवर घेतल्यावर तुम्हाला दिसणार आहे d3y अपॉन dx क्यूब आणि इथला तो 6 कॅन्सल होईल आणि इथे होणार 9⁶. त्यानंतर मग आता इथे आपण इझिली सांगू शकतो त्याची ऑर्डर आणि डिग्री. सो ऑर्डर इज इक्वल टू 3 अँड डिग्री इज इक्वल टू 1. ज्याची ऑर्डर सांगणार त्याचीच पॉवर किती आहे ती म्हणजे त्याची डिग्री असणार आहे. सो इथे आपला हा क्वेश्चन नंबर 1 ह्या एक्सरसाइज मधला कंप्लीट झालेला आहे.